जोडलेले आहेत सर, आपलंही हार्दिक स्वागत असेल. धन्यवाद दर्पण सर. आपण पाहतो या ठिकाणी सँडी स्पोर्ट आणि नवदुर्ग चोबारे यांच्यामध्ये हा सामना चालू होतोय. कैलासवासी गणपत बाबूराव पाटील, कैलासवासी किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार पुरस्कृत NCCच्या मैदानावरती टेनिसवर क्रिकेट स्पर्धा पाहतोय आपण आणि अतिशय सामन्यांचे चांगले तरार या ठिकाणी पाहायला मिळाले. या आधीचा सामना आपण पाहिला, मला वाटतं DVCC राजापूर, आणि कृपया एक आपला अतिरिक्त खेळाडू पवेलियन कक्षामध्ये पाठवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, नवदुर्गा चोबारे संघ आणि सँडी स्पोर्ट संघ, आपला एक अतिरिक्त खेळाडू पवेलियन कक्षामध्ये पाठवायचा आहे. या ठिकाणी आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला मला वाटतं हा 5वा सामना या ठिकाणी चालू होतोय आणि 5व्या सामन्याचा पहिला चेंडू घेऊन रोशन तयार पंचांच्या डाव्या बाजूने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत. एक अतिरिक्त धाव आणि श्री गणेश झालेले आहे धावाने वाईटच्या रूपात. दर्पण सर, पहिला पण आता तर सँडी स्पोर्ट आणि नवदुर्ग चोबारे दोन्ही संघ बिग बॅटल या ठिकाणी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, कारण ऑन साईडला पाहिलं तर पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट मध्ये फिल्डर तिथे तैनात होता, तिथे झेल घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु झेलला धरतीला दान घेतोय. पंचांना विनंती असेल की दोन्ही संघाच्या संघनायकांना सांगायचंय की अतिरिक्त खेळाडू आपण पाठवायचे आहेत. स्कोर अपडेट केला जाऊ शकत नाही. स्कोर अपडेट होत नाही आहे. कृपया नवदुर्ग चोबारे संघ आणि सँडी स्पोर्ट विशेष करून सँडी स्पोर्ट आपला एक अतिरिक्त खेळाडू पवेलियन कक्षामध्ये पाठवायचा आहे आणि या ठिकाणी स्कोर अपडेट करावा लागतोय. अमित आणि रमेश, आमिर आणि रमेश. आता मात्र स्ट्राईक वरती रमेश. पाहूया सँडी स्पोर्ट मार्फत कशा पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती 2 धावा. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने चेंडू जातोय. नक्कीच चेंडू सीमा पार होईल का, आणि चेंडू जातोय सीमा पार, चौकार. अतिशय बाहेर चेंडू खेळवण्याचा प्रयत्न आणि चांगला फायदा या ठिकाणी फलंदाजाने घेतला. दर्पण सर, आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना एक सुंदर फटका या ठिकाणी आलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजल मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. मात्र या ठिकाणी एक धाव आणि एका धावेने समाधान मानावं लागेल. एक धावेने धावसंख्या पुढे सरकते 7 या धावसंख्येवरती. येस दर्पण सर. नक्कीच पहिलं तर चांगली सुरुवात म्हणता येईल सँडी स्पोर्ट संघासाठी, कारण आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त होतो आणि 3 चेंडूचा खेळ समाप्त होताना 7 धावा या धावफलकावरती लागवल्या जातात. तर रोशन पुन्हा एकदा यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातोय. शॉर्ट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि सहजरित्या एक धाव ही अर्जित केली जाईल. सर, पहिलं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतो, लेकिन फटके इथे थोडेसे फसत आहेत कारण ड्यू फॅक्टर आहे. नक्कीच आणि जखडून ठेवलंय या ठिकाणी आमिर आणि रमेश याला. अतिशय सुरेख गोलंदाजी रोशन मार्फत. मात्र या ठिकाणी एक चौकार रमेश याला यशस्वीरित्या पार करायला संधी मिळाली होती आणि त्याचाही संधीचा फायदा त्याने घेतलेला आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी सुरेख फटका खेळलाय. मात्र या ठिकाणी एक धाव मिळालेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, त्याच्या हातामध्ये 1 बाव चेंडू जातोय. तेवढे सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण होतंय आणि एक धावेने धावसंख्या पुढे शिकते 9 या धावावरती. पहिलं षटक चालू असताना आतापर्यंत दर्पण सर 5 चेंडू फेकून झाले, तर शेवटचा चेंडू असेल. येस दर्पण सर. नक्कीच पाहूया आपण. पुन्हा एकदा रोशन तयार आहे. यावेळेला मात्र आडव्या पट्टाने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूने उंची जास्त प्राप्त केले. यस नो, चेंडू निघून जातं लोमॅन्स लँड मध्ये. 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट केलं जाईल, तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जाईल. आमिरच्या बॅटमधून हा फटका आला होता. आपण पहिल्या चेंडूपासून पाहिलं सर, तर पहिल्या चेंडूपासून इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण त्यांना माहिती आहे, फलंदाजाला माहिती आहे ओस आहे, दव आहे आणि त्या दवाच्या जोरावरती मोठे फटके खेळणं तितकंसं सोपं नसेल आणि ती सीमारेषा पार करणं कठीण आहे. आणि त्यावेळेला प्रत्येक चेंडूवरती ट्रिक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, धावून जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला. 6 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आणि 11 धावा या धावा केल्या जातात. येणारे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये नक्कीच काय घडेल काय बिडेल आपण नक्कीच बघणार आहोत.
स्क्वेअर लेग अंपायर मयूर मांगेला यांच्या रूपाने आपण पाहतोय त्या ठिकाणी स्क्वेअर लेग अंपायर आणि या ठिकाणी मुख्य अंपायर आपण पाहतोय आकाश मांगेला. नक्कीच या ठिकाणी आपल्याला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सदस्य जे आहेत यांचं चांगलं मोठं योगदान, त्यामुळे ही मोठी स्पर्धा दररोज जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते एक आकर्षक नियोजन आणि एक शिस्तबद्ध या ठिकाणी ही स्पर्धा. जवळजवळ मला वाटतं वसई तालुक्यातील नंबर 1 ची स्पर्धा असू शकते अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आपल्याला आता चालू मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान ऋतिक पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न एकदा पण होतोय. चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय, मात्र या ठिकाणी दोन धावा या ठिकाणी मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकेला 13 धावसंख्या होती. तर आता आपण पाहतोय की 1.1 चा या ठिकाणी खेळ चालू आहे मैदानात आणि सँडी स्पोर्ट आमिर आणि रमेश चांगली या ठिकाणी योगदान आपल्या संघासाठी देत आहेत, परंतु त्या ठिकाणी चांगलं डिफेन्स म्हणता येईल किंवा चांगलं संरक्षणात्मक नवदुर्ग चोबारे संघ चांगली गोलंदाजी करतायत. कितीपर्यंत मजल या ठिकाणी मारू शकते आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय का आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय, झेल टिपलाय रमेशाच्या खेळीला मिळेल पूर्णविराम. बॅक टू डगआउट. खेळीला संपुष्टी येताना पाहिली, कारण पहिल्या षटकापासून पाहिलं तर एकेरी देहेरी धावा घेतला जातो, त्यात थोडंसं प्रेशर थोडा दबाव जो होता तो फलंदाजाला कुठेतरी बिल्ड होताना आपण पाहिलं आणि तो प्रेशर थोडासा रिलीज करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तो रमेश यांचा मार्फत मोठा फटका खेळायचा होता, परंतु फटका चुकला. क्षेत्ररक्षक तैनात होता, कोणतीही चुकी न करता तो अचूक झेल टिपला गेला आणि त्याच्याच जोरावरती पाहिलं तर सँडी स्पोर्ट्स संघाचा पहिला गडी बाद झाला तो 1.2 चेंडूच्या षटकानंतर. आता जयेश पाटील आलेले आहेत मैदानामध्ये, अजून येणारे काही चेंडू बाकी असतील. ओस आहे, दव आहे, त्या दवावरती जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तो प्रयत्न कशा प्रकारे करायचा आपण बघण्यास बनवूया. यावेळेला मात्र पहिलाच मन बनवला होता, पहिल्याच चेंडू पडण्याआधीचं मन बनवलं होतं, स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजाने ते वाचलं आणि गुड लेंथ वरून चेंडूला थोडासा उचली जास्त देण्याचं प्राप्त केलं आणि तो प्रयत्न सक्सेस ठरला. यष्टिरक्षक तिथे कोणतीही चुकी करत नाहीये आणि निर्धाव चेंडू या षटकामध्ये होताना पाहिला आपण. नक्कीच मॅन फ्रॉम भिवंडी जयेश पाटील आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजीला ऋतिक. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी अपील जोरदार झालेला आहे. 1 धाव मात्र मिळेल या ठिकाणी लीग बायच्या स्वरूपात पंच आमच्याकडे वळता येतं आणि 1 धावेने या ठिकाणी धावसंख्या पुढे सरकते 14 धावसंख्येवरती. आमिर खेळतोय 3 चेंडू आणि 4 धावा आणि जयेश या ठिकाणी 2 चेंडूचा सामना करतोय मैदानामध्ये. जयेश पाटील मॅन फ्रॉम भिवंडी आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी मोठमोठ्या तारे सितारे आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील, कारण उद्या या 6 दिवसामध्ये ज्या टीम क्वालिफाय झालेल्या आहेत त्या टीम या ठिकाणी आपल्याला पुढच्या राऊंडसाठी आणि क्वालिफायसाठी या ठिकाणी खेळताना दिसेल. दरम्यान ऋतिक अतिशय सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका सजवला. चेंडू जातोय सीमा पार चौकार. यस आमिर यांना पहिला तर थोडासा स्टेप आउट करून बाहेर गेला, चेंडूला बॅटला चेंडूपासून बाहेर फेडण्याचा प्रयत्न केला आणि डीप स्वीपर क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिला चौकार. प्रेशर रिलीज करणारा चौकार. धावसंख्या पाहिली तर 18 वरती 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. ऋतिक पुन्हा एकदा मार्गस्थ त्यावर यावेळेला मात्र चेंडूला पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये पाठवून दिलं. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला केला जाईल, सीमारेषेजवळ चेंडू पोहोचतोय, परंतु नाही, यावेळेला सुद्धा चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. हा येतोय आमिरच्या बॅटमधून दमदार चौकार. डीजे पण सर आपण जर बघितलं तर ऑन साईडने धावा येत नाहीये, तर जागा बनवली आहे. अतिशय सुरेख फटके बॅक टू बॅक 2 आणि ऑफ साईडने या ठिकाणी आपल्याला धावा येताना पाहतोय आपण. बॅक टू बॅक 2 चौकार. आता मात्र या ठिकाणी नक्कीच नवदुर्ग चोबारे संघाला या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल करतात का पाहूया. दरम्यान गोलंदाजीमध्ये ऋतिक या ठिकाणी षटक समाप्त दुसरं. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या दिली 1 खेळाडू बाद 22. नक्कीच म्हटलं
तर जागा बनवली गेली होती, कारण जसं लोकल ट्रेनमध्ये आपण बघतोय प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जागा बनवावी लागते. जर मध्ये घुसायचं असेल ना तर आपल्याला जागा बनवावी लागते. आणि त्याच प्रकारे बघितलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जर ऑन क्षेत्रात पाहिलं तर क्षेत्र तणाव होते, तर कव्हर क्षेत्रामध्ये जागा पाहिली, चेंडूला पाठवून दिलं आणि सहज रोप्य रीतीने तो चौकार खेचला गेला होता. दरम्यान या ठिकाणी नाणेफेक होतोय. शैवी 26B आणि प्रणय 11, शैवी 26B आणि प्रणय 11 यांच्यामध्ये नाणेफेकचा कौल केला जाणार आहे. दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे. चालू सामन्याकडे पाहतोय आपण. जयेश तिसरं षटक, निर्णायक षटक नवदुर्गा चौबारी संघामार्फत घेऊन आलाय. आता मात्र स्ट्राईक घेऊन होती जयेश पाटील. आमिर खेळतोय. 5 चेंडू 12 धावा. जयेश आणि पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय जयेश, परंतु स्वतःचं खातं खोलू शकलेलं नाही आहे. नक्कीच बघितलं तर गोलंदाज जयेश असं बघितलं तर जयेश एकमेकांना ओळखून आहेत आणि प्लस मायनस या गोष्टी प्रत्येकाला माहिती असतात. तर चेंडूला लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातो जयेश म्हणजे यांच्या मार्फत. दरम्यान पुढचा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू निघून जाईल का? आणि यस, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. हा येतोय पुन्हा एकदा चौकार. आणि यावेळेला सुद्धा उजवेष्टीच्या खूप बाहेर चेंडूला ठेवला होता, परंतु जयेश यावेळेला मात्र शफल होऊन चेंडूला खेचून पाठवून देत आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि हा 1 बाउन्स चौकार येताना आपण बघितला. धावसंख्या 2 पाहिली तर 26. एक गड्याच्या बदल्यामध्ये आतापर्यंत पाहिलं तर 2.2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुन्हा एकदा जयेश यावेळेला मात्र स्विच करण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन उडल्यानंतर तो चेंडू उडल्यानंतर थोडासा खालच्या टप्प्यात राहिला. गती स्लो केली गेली होती, गती कमी गेली, त्यामुळे तो चेंडूला जेवढी उसळी प्राप्त होण्याची गरज होती तेवढी उसळी प्राप्त झाली नाही. आणि त्याच्या जोरावरती पाहिलं तर हा निर्धाव चेंडू कमबॅक करताना स्वतःला जयेश. नक्कीच जयेश मात्र गोलंदाज जयेश या ठिकाणी हुशार निघाले. आणि जयेश पाटील पुढचा चेंडू पुन्हा एकदा चपळून खेळण्याचा प्रयत्न. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक चपळ. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या पुढे शकते 27. आतापर्यंत 2.4चा खेळ संपलेला आहे. अजून 2 चेंडू जयेश याचे शेष आहेत. आणि आता मात्र अमीर ज्याने 5 चेंडूवरती 12 धावांची खेळी या ठिकाणी केलेली आहे. आता काय करतोय पाहूया. जयेश टू अमीर. नक्कीच अनुभवाचे बोल आहेत सर, कारण ज्यावेळेला मोठा फटका येतो तेव्हा स्वतःला कमबॅक करणं कसं करावं हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोर क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून क्षेत्ररक्षक धावत येईल आणि चेंडूला गॅदर केला जाईल, परंतु ते चेंडू निसटतोय हातातून आणि पहिल्या 2 धावा सहजरित्या पळून गेल्या जात आहेत. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं असतं, परंतु प्रेशरमध्ये गोलंदाज आणि सोबत कोऑर्डिनेशन होऊन कॅच घेणं, झेल टिपणं थोडंसं कठीण आहे. कारण नाईट क्रिकेट आहे आणि नाईट क्रिकेटमध्ये खेळताना थोडंसं डोळ्यावरती प्रकाश लाईट येत असतं, तो सर्व गोष्टी इथे मॅटर करत असतात. रिप्लेमध्ये बघतोय आपण सहज पोहोचले गेले होते, परंतु थोडं चेंडू जो आहे हातात पडल्यानंतर गॅदर झाला नाही प्रॉपररित्या, तो पकडला गेला नाही आणि चेंडू निसटून गेलेला आहे. नक्कीच आपण मगापासून जो उल्लेख करतोय सर की ड्यू फॅक्टर कुठेतरी इफेक्ट करताना आपल्याला जाणवतोय आणि त्या कारणास्तव काही या ठिकाणी झेल सुटतोय. पण नक्कीच या ठिकाणी सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, 7 धावा खर्च केल्या आता जयेश याने. आणि दुसऱ्या फेरीचा सामना आहे. समोर आमिर एक उत्कृष्ट फलंदाज पाहतोय पण अतिशय सुरेख फटका मिड ऑफच्या डोक्यावरून धावा मिळतील 6.
ठिकाणी नाणेफेकचा कौल केला जातोय. या ठिकाणी स्क्रीनवरती पाहतोय आपण दोन्ही पंच आकाश मांगेला आणि मयूर मांगेला. अतिशय सुरेख पंच म्हणून या ठिकाणी कामगिरी आतापर्यंत पार पाडलेली आहे आणि त्यांना अतिशय सुंदर साथ मिळाली आहे. डीबीएन लाईव्ह अतिशय मोलाचं काम या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. एक आकर्षक आणि दोन्ही बॅटर कृपया दोन्ही बॅटर मैदानात पाठवा. नवदुर्गा चोबारे संघ दोन्ही बॅटर आपले मैदानात जायला पाहिजे कारण आपल्याला अजून बरेच सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. आपण पाहतोय आकाश मांगेला आणि मयूर मांगेला स्क्वेअर लेग अंपायर त्या ठिकाणी आणि दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. नवदुर्गा चोबारे संघ 18 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान. दर्पण सर आपण बघितलं तर जवळजवळ 18 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान म्हणजे जेवढे चेंडू आहेत त्याच्या दुप्पट धावा या ठिकाणी करायच्या आहेत. नक्कीच दुप्पट धावा आहेत आणि या दुप्पट धावा करत असताना प्रत्येक षटक्यामध्ये जर कमीत कमी एक मोठा फटका येणं गरजेचं असेल तर या धावांचा जो पाठलाग आहे तो करायचा असेल तर नक्कीच आपण टॉस होताना बघतोय नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि शैवी 26B आणि प्रणय 11. नक्कीच नाणेफेकीचा कॉल केला शैवी 26B आणि प्रणय 11 यांच्यामध्ये. तर प्रणय 11 या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. दरम्यान सावया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने सँडी स्पोर्ट्स वर्सेस नवदुर्गा चौबारे हा सामना बघतोय आपण. पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर जयेश आणि आमिर यांची चांगली भागीदारी झाली होती. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाज चांगली भागीदारी पाहिली गेली होती आणि 35 धावा या ठोकल्या गेल्या होत्या 3 षटकामध्ये. आता मात्र येणारे 18 चेंडू असतील आणि 18 चेंडूमध्ये 36 धावांचं आव्हान असेल. आमचे 2 पंच सुद्धा सज्ज आहेत आणि पंचांकडून मॅच ऑनचा इशारा येतोय. 18 चेंडू 36 धावा. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न बॅकची खालची कडा घेऊन चेंडू निघून येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुढे येऊन गॅदर केलं जाईल आणि चांगला क्षेत्ररक्षक म्हणता येईल फेकी होईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे अथवा इथे माहिती जी आहे ती योग्यरित्या पोहोचली जाणार आहे. केतन गोलंदाजी मार्कवरती आहे. तर पहिला षटक हाताळतात आपल्या संघासाठी. पहिल्या संघासाठी षटक हाताळता पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताळला गेला होता. गुड लेंथवरून थोडासा चेंडू यष्टनमध्ये हाताळला आणि त्यानंतर बॅकची कडा घेऊन चेंडू निघून आला डीप क्षेत्रामध्ये. 18 चेंडूमध्ये 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूंना धावसंख्या आहे ती 1 येणारी. अजून 17 चेंडू असतील. 17मध्ये 35ची गरज असणार आहे. 17-35चा मॅच असेल सँडी स्पोर्ट्स वर्सेस नवदुर्गा चौबारे. नारंगी क्रिकेट मैदान पाहिलं तर या मैदानावरती अनेक वेळेला रोमांचक मॅचेस होत असतात. यातलाच एक आपण सामना बघितला होता मागच्या सामन्यामध्ये. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला थोडासा पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू थोडा खाली राहतोय, खालच्या टप्प्यात राहतोय आणि चेंडू निघून जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. नक्कीच सर आपण पाहिले तर गोलंदाजाला या ठिकाणी एक प्लस पॉईंट मिळतोय. चेंडू खाली राखण्यामध्ये यशस्वी होतात गोलंदाज. पण पाठीमागच्या सामन्यामध्ये पण आपण पाहिलं की गोलंदाजाने जास्तीत जास्त चेंडू खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. चेंडूला उसळी दिली नाही आहे. दरम्यान फलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय दरम्यानच्या दिशेने आणि काय होतं या ठिकाणी दान चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि शेवटी चेंडू सीमा पार चौकार. आणि ओंकार प्रशांतच्या बॅटची कडा घेऊन चेंडू केला होता दरम्यानच्या दिशेने. या ठिकाणी पाहतोय आपण स्क्रीनवरती आणि गोलंदाजीचा वेग जोरात होता त्यामुळे या ठिकाणी 4 धावा म्हणजे सीमारेषा गोलंदाज चेंडू पार करू शकला. धावसंख्या 5. पुन्हा एकदा स्विंग मिसचा प्रयत्न. अतिशय सुरेख प्रयत्न. या ठिकाणी चेंडू निर्धाव विसावतोय यष्टिरक्षकाकडे. धावसंख्या स्थिरावलेली 5. आतापर्यंत दर्पण आपण पाहिलं तर 4 चेंडू हाताळलेत. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय या ठिकाणी केतनकडून आणि 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणता येईल आणि त्याचसोबत दवाचा सुद्धा त्यांना थोडी साथ मिळते कारण जेव्हा आपण बघतोय मैदानावरती तेव्हा थोडंसं चेंडूला
आधीच अज्युम करणं कठीण असतं. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फळ करण्याचा प्रयत्न. चेंडू लागतोय बॅटच्या स्टिकरवरती. झेल टिपला गेला. आमिर तिथे तैनात होते. झेल टिपल्याचा प्रयत्न केला सेकंड अटेम्प्ट मध्ये. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडूला अडवला गेला. दुसऱ्या चेंडूमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न केला. चेंडू राहतोय शरीरापासून लांब आणि झेल धरतीला दान केला जातोय. इथे संधी होती गडी बाद करण्याची परंतु त्यामध्ये यशस्वी होत नाहीयेत आमिर. आपण बघूया रिप्ले मध्ये पुन्हा एकदा. केतन गोलंदाजी मार्गवरती असताना यावेळेला थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑफ कटर पद्धतीने थोडं चेंडूला हाताळलं गेलं होतं. चेंडू लागला बॅकच्या स्टिकरवरती आणि चेंडू घेऊन शॉर्ट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र मोठा पूल केलेला आहे. चेंडू तैनात आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतील. पाठला केला जाईल. नक्कीच 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडूला गॅदर केला जाईल. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. परंतु फेकी थोडीशी कमी पडते आणि त्याच्या जोरावरती पाहिलं तर 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 पाहिली तर 8-1 गडाच्या मोबदल्यामध्ये अजूनही येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असेल. 12 चेंडू मध्ये काय घडेल काय बिघडेल आपण नक्कीच बनणार. तोपर्यंत ऐकूया एक मधुर संगीत. सूचना येते 23 तारखेपासून जे संघ क्वालिफाय झालेले आहेत ते जर या ठिकाणी कर्णधार उपस्थित असतील तर कृपया ड्रॉ टाकायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी पवेलियन कक्षाच्या बरोबर समोर त्या ठिकाणी आमचे उपस्थित मान्यवर आहेत त्या ठिकाणी यायचं आहे. 23, 24, 25, 26, 27 अशा या दिवशीच्या झालेल्या मॅचेस आहेत. त्याच्या क्वालिफाय झालेले जे संघ आहेत त्याचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित असतील तर कृपया करून या ठिकाणी यायचं आहे. ड्रॉ टाकला जाणार आहे. दरम्यान दर्पण सर पाहतोय आपण या ठिकाणी नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 मोहित. आता मात्र जिंकण्यासाठी बघितलं आपण तर 36 धावांचं आव्हान. 36 धावांचं आव्हान असताना करंट रन रेट बघतोय आपण 8चा आणि रिक्वायर्ड 12चा. 12 चेंडू आणि 28 धावा. सर 12 चेंडू आणि 28 धावा आहेत. अजूनही कोणता खेळाडू बाद करण्यामध्ये यश मिळालेलं नाही आहे. प्रशांत आणि ओंकार हे दोन्हीही अजून क्रीजमध्ये तळ ठोकून आहेत. तर कशा पद्धतीच्या ठिकाणी सामना करायला हवा. नक्कीच 12 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. पहिलं तर सँडी स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटक्यामध्ये ह्या 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. थोडासा 8 धावांवरती नवदुर्गात चौबारे संघ. परंतु येणारे अजून 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये काही घडू शकतं काही बिघडू शकतं. पुन्हा एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू जातो डीपमधून क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला गॅदर केलं जाईल आणि धाव संख्या दुसरी घेत असताना इथे धावचीची संधी होती. अपील केली जाते परंतु पंच आमच्याकडे तिसऱ्या पंचांकडे इशारा करतील आणि नक्कीच टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. बघतोय सर प्रशांत आणि हुमकर यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नवदुर्गा चौबारे आणि सँडी स्पोर्ट्स यामध्ये होणारा सामना आहे. जास्तीत जास्त भर दिला जातो एकेरी 1.5 धावांवरती कारण मोठे फटके खेळण्यामध्ये अपयश येते फलंदाजाला कारण दवाचा जो अभाव आहे तो प्रत्येक चेंडूवरती बघतोय. आणि आज पहिलं तर जवळजवळ 5 ते 6 दिवस चाललेली स्पर्धा या स्पर्धेच्या उत्तरार्धात पोहोचलेली आहे आणि उत्तरार्धात पोहोचत असताना अनेक रोमांचक सामने आपण पाहिले होते. आपण ज्याप्रमाणे उल्लेख केला स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून जे संघ क्वालिफाय झालेले आहेत ते मातब्बर संघ आहेत आणि एकमेकांसोबत लढत असताना नक्कीच प्रत्येक क्षण प्रत्येक मुवमेंट ही या मैदानावरती रोमांचक असेल यात काही शंका नाही. नारंगीचं मैदान आहे. नारंगीच्या मैदानावर प्रत्येक वेळेला मॅच रोमांचक होत असतात. आपण पाहिलं तर या आधीचा जो सामना होता तो सुद्धा एक रोमांचक पद्धतीने झाला होता. प्रेक्षकांची सुद्धा गर्दी आपल्याला बघतोय आपण रिप्ले स्क्रीनवरती. चेंडूला गॅदर केलं जातंय. बॅट हवेमध्ये आहे. पोचली जाईल का. चेंडूला लावेपर्यंत इथे मॅच आय थिंक बॅट पोचलेले आहे. पंचांचा इशारा आपल्याला पोचत आहे लवकरच येईल. वारंवार फ्रेम बाय फ्रेम ही फुटेज जी आहे ती चेक केली जाते कारण नक्कीच DBN लाईव्ह यांची जी टीम आहे ते एकदम ॲक्युरेट काम करत असताना याच्यावरती आणि यस नॉट आउटचा इशारा येतोय. चांगली रनिंग विकेट म्हणता येईल कारण जी संधी होती ती संधी थोडीशी गमावली आहे सँडी स्पोर्ट्स या संघाने. दरम्यान पुढचा चेंडू मोहित यांचा. यावेळेला मात्र पुन्हा एकदा थोडासा चेंडू उसळी जाऊन प्राप्त झाली होती. स्वतः चेंडू गोलंदाज इथे धावतोय आणि स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगला बॉल चांगला झेल म्हणता येईल मोहित यांच्या मार्फत. मोहित अतिशय सुरेख गोलंदाजी आणि झेल टिपण्यामध्ये यशस्वी झालाय. जर आपण बघितलं दर्पण सर तर पहिल्या चेंडूवरती रनआउट जो आहे तो रनआउट या ठिकाणी हुकलाय परंतु पुढच्या चेंडूवरती नक्कीच लगेचच या ठिकाणी झेलबाद झालेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत. यानं आतापर्यंत 6 चेंडू या ठिकाणी फेस केले होते आणि 6 चेंडूमध्ये 7 धावा फक्त गोळा करण्यामध्ये यश मिळालं होतं त्याला. आणि आता नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल होतोय. स्ट्राईक रेटवरती असणार आहे नवीन फलंदाज जयेश. मोहित टू जयेश. आता मात्र जयेश ह्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे कारण संघाला बघितलं आपण तर 1.2 म्हणजे 1 षटक आणि 2 चेंडूंच्या ठिकाणी खेळ संपुष्टात आलेला आहे आणि अजूनही धावा
10 फलकावरती जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान असताना जयेश. नक्कीच जयेश यांना ही कामगिरी बजावी लागेल. मोहित पुन्हा एकदा मार्गस्थ. यावेळेला थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता. शफल होऊन करण्याचा प्रयत्न होता. तिथे शॉटमध्ये चेंडू निघून जातोय आणि लेग बायचा पंचांचा इशारा होता. चेंडू जसा जाऊन आदळला तो पायावरती. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कोणतीही बॅटची कडा न घेता चेंडू राहिला तो पायावरती आणि तिथे यष्टिरक्षक पोहोचेपर्यंत एक धाव ही पळून घेतली. 11 धावसंख्या आहे. 1 गडी बदल्यामध्ये 1.3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. ओंकार आणि जयेश यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नवदुर्गात सोबारे आणि सँडी स्पोर्ट्स मध्ये सुरू असलेला सामना. यावेळी मात्र मोठा फळ घेण्याचा प्रयत्न. चेंडूने पाठवून दिला मिडविकेट क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जाईल का? चेंडूचा पाठला केला जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चेंडूला गॅदर करून फेकी होईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाईल. आपण बघितलं तर अजूनही धाव फलकावरती धावा पाहिल्या तर 13 धावसंख्या जाऊन पोहोचते आणि येणारी चेंडू असतील अजून 8 आणि 8 मध्ये 23 ची गरज असेल. 8-23 मॅच आहे. काही शक्य नाही, काय अशक्य नाही. यावेळेला मात्र थोडं चेंडूला उजवेष्टीच्या बाहेर ठेवलं गेलं. खालच्या टप्प्यात चेंडू राहिला. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क होत नाही. चेंडू निघून जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. 13-12 आणि 1 गडी बदल्यामध्ये. नक्कीच या ठिकाणी सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला मोहितच्या रूपाने पाहायला मिळते. वारंवार स्विंग अँड मिसचा प्रयत्न आणि या ठिकाणी काय होतंय? अतिशय सुरेख झेल टिपलाय मोहित याने आणि या ठिकाणी जयेशाला परतावं लागणार आहे. नक्कीच या ठिकाणी जयेशाच्या खेळीला मिळतोय पूर्ण विराम. बॅक टू टेक आउट. मोहित यांचा शेवटचा चेंडू होता. पण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची उजवी कडा ही लागली आणि स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये मोहित यांनी हा चांगला झेल टिपला गेला होता. पण पाहिलं तर दुसरा झेल, कारण स्वतःच्या षटक्यामध्ये दुसरा झेल कॉटन बोल्ड घेणं तितकंसं कठीण असतं. कारण ज्या वेळेला आपण स्वतः त्या रनअप मध्ये असतो त्यावेळेला चेंडूला कॅच करणं थोडं कठीण होत होतं. आता मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू 24 धावांची गरज असेल. माफ करा, 6-24 मॅच आहे. मॅच गरम असेल कारण वातावरण जरी थंड असलं तरी मैदान मात्र गरम आहे. नक्कीच आता मात्र या ठिकाणी 6 चेंडू आणि 24 धावा या ठिकाणी काहीतरी करून दाखवावं लागणार आहे ओंकार आणि रोशन याला. जर सामना आपल्याला जिंकायचा आहे तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. अजूनपर्यंत मोठे फटके सुदेश, नवीन गोलंदाज सुदेश या ठिकाणी दाखल झालेला आहे. तिसरं षटक सँडी स्पोर्ट मार्फत निर्णायक षटक घेऊन आलाय. 6 चेंडू आणि 24 धावा. पहिला चेंडू या ठिकाणी फेस करेल ओंकार. आखूट आपल्याचा चेंडू भिरकावला. पाहूया किती धावांसाठी क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न निश्चितच होणार नाहीये कारण तेवढा चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला आणि सुरक्षित मात्र 1 धाव या ठिकाणी मिळेल. ओंकार अतिशय सुरेख मोठा फटका खेळायचा होता मात्र या ठिकाणी तेवढं जम बसू शकला नाही. आता मात्र रोशनवरती जबाबदारी दिली. षटका फक्त शेवटचे 5 चेंडू खेळायचे आहेत आणि धावा अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 5-23 मॅच आहे. प्रेशर असेल फलंदाजावरती. प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला जाईल मोठ्या फटक्यांमार्फत. सुदेश गोलंदाजी मार्फत तयार. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू होता उजवेष्टीच्या बाहेर. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु चेंडूला गॅदर केलं जाईल. स्वतः जयेश पाटील तिथे येत आहेत. 1 बाउन्स चेंडूला गॅदर करताना फेकी होईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या होत्या. सर पाहिलं तर आता मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण जवळजवळ 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मध्ये 21 धावा पाहिजे. म्हणजे सर्वच षटकार जर ठोकावे लागतील सामना विजयी करत असेल नवदुर्गा सोबारे संघाला. नक्कीच आणि तसा प्रयत्न करावा लागेल. रोशनला तसा प्रयत्न करावा लागेल मात्र तसा प्रयत्न होताना दिसत नाही आहे. चेंडू जातो यष्टिरक्षकाकडे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक बाद होतोय रोशन आणि तिसरा खेळाडू बॅक टू द ग्राउंड. धन्यवाद डीजे. बघितलं तर सुदेश यांनी चेंडू फेकला होता. थोडासा लेग कटर पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता. बॅकची कडा घेऊन चेंडू निघून आला तो शॉटमध्ये. मात्र तिथे यष्टिरक्षक स्वतः झेल टिपतायत. कोणतीही चुकी करत नाहीत. फलंदाजावरती आपण पाहिलं तर दबाव येताना बघतोय कारण मोठ्या फटके खेळत असताना ज्या वेळेला पहिली इनिंग पाहिली तर पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये या एकेरी धावांवरती भर दिला गेला होता कारण फलंदाजाला माहिती होतं ते मोठे फटके
फेल ठरू शकतात, फसू शकतात आणि तोच थोडीशी स्ट्रॅटेजी आपल्याला नवदुर्गा चौबारे संघाकडून कमी पडताना दिसते. सुदेश पुन्हा गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवून दिला पॉईंट, डीप पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्यांना आहे पण चेंडू निघून जाईल. पण क्षेत्ररक्षक फॉलो करत असताना 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्या जातात. आपण पाहिलं तर थोडंसं लेझीनेस आपल्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं, कारण येणारे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडूमध्ये अजूनही जवळजवळ 19 धावांची गरज असणार आहे. जर एखादा खराब चेंडू आला तरी ह्या धावांपर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण असेल नवदुर्गा चौबारे संघाला. नक्कीच, कारण 2 चेंडूवरती 2 सिक्सर राहतात तरी 12 धावा होत आहेत, परंतु एक जर नो पडतोय आणि एक सिक्स होतोय तरी 18 धावा होत आहेत. या ठिकाणी नियम आपला आहे कंपल्सरी चेसिंग. पुढचा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय, पाहूया पॅव्हेलियनच्या कक्षाकडे येतोय आणि चेंडू या ठिकाणी मला वाटतं निश्चितच सीमा पार चौकार. 4 धावा मिळतील, मात्र या ठिकाणी 4 धावा. आता मात्र एक चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना नक्कीच पाहिलं तर रिप्ले मध्ये आपण बघतोय स्वतःला लेट येतोय. हा चौकार जर जवळ दुसऱ्या षटकामध्ये आले असते तर मॅच चित्र जे आहे थोडंसं बदललं असतं, परंतु चित्र बदलताना बघतोय आपण. आता मात्र 1 चेंडू 15 धावांची गरज असेल. पुन्हा मात्र चांगली गोलंदाजी म्हणता सुदेश मार्फत चांगली गोलंदाजी आणि इथे सँडी स्पोर्टचा संघ हा सामना विजयी होतोय. सोमवारपासून ज्या टीम क्वालिफाय झालेल्या आहेत त्या सर्व संघांच्या प्रतिनिधींनी किंवा संघनायकांनी आयोजन कमिटीच्या जवळ यायचं आहे, कारण ड्रॉ फेकण्यात येणार आहे आणि ते ड्रॉ खूप महत्त्वाचे असतील. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवारच्या पासून सुरू झालेली स्पर्धा आपण बघतोय आणि ही स्पर्धा फॉलो करत असताना चांगले जे संघ आहेत ते लढले होते, क्वालिफाय झालेले आहेत, स्वतःला सिद्ध केलेलं आहे. पुन्हा त्यांना एकदा संधी मिळणार आहे, कारण ग्रँड फिनालचा जो मॅच आहे तो उद्या दिवसामध्ये आपण बघायला मिळणार आहे. सेमीफायनल, क्वार्टर फायनल, ग्रँड फिनाल आपण उद्याच्या दिवसामध्ये बघणार आहोत. सर्व मातब्बर संघ आमने सामने होतील आणि त्यासाठीच हा ड्रॉ फेकण्यात येतोय. प्रथम सोमवारच्या दिवसातील जे संघ क्वालिफाय झाले होते त्यांच्यातील टीम्स जे आहेत त्यांचा ड्रॉ केला जातोय. नक्कीच या ठिकाणी स्क्रीनवरती पाहतोय आपण महेश मांगेला सर आहेत, दिनेश मांगेला आहेत, हेमंत घरत आहेत आणि या ठिकाणी सोमवारचा या ठिकाणी ड्रॉ केला जातोय. पाहूया या ठिकाणी 3